बऱ्याच जणांची कढी करत असताना ती फुटते किंवा मिळून येत नाही. म्हणजे काय होतं की त्यामधून दही आणि पाणी वेगळं होण्यास सुरुवात होते. तर असं होऊ नये यासाठी फक्त एकच गोष्ट करायची आहे. ती कोणती ते व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. तर चला कढी बनवायला आपण सुरुवात करू. त्यासाठी इथे एक मोठा बाउल घेतला आहे. यामध्ये 1 वाटी दही घेत आहे. हे दही शक्यतो जास्त आंबट नसावं. जर आंबट असेल ना तर यामध्ये 1 चमचा साखर घालायचा आहे. मोठ्या बाउलमध्ये 1 वाटी दही घेतल्यानंतर सर्वात प्रथम ते एकसारखं फेटून घ्यायचं आहे. इथे फेटण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे विस्क किंवा रवी वापरू शकता. सर्वात प्रथम दही फेटून घेतल्यामुळे त्यामध्ये जेव्हा आपण बेसन घालतो ना ते अगदी व्यवस्थित मिक्स होतं. कढी एकसारखी होण्यासाठी आणि थोडी दाटसर होण्यासाठी यामध्ये 2 चमचे बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घेतलं आहे. आणखी पाव चमचा हळद घ्यायचा आहे. आता हळद आणि डाळीचं पीठ दह्यामध्ये सर्वात प्रथम व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामुळे काय होईल, हे एकदम स्मूथ कन्सिस्टन्सीमध्ये तयार होईल. पाणी घालण्यासाठी यामध्ये लगेच अजिबात गडबड करायचं नाही. डाळीचं पीठ दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. जेव्हा हे व्यवस्थित मिक्स होईल ना त्यानंतरच यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आता यामध्ये मी 1 ग्लास पाणी घालत आहे. 1 ग्लास किंवा 1.5 ग्लास, तुम्हाला कढी किती दाटसर किंवा पातळ हवे असेल ना त्यानुसार पाणी तुम्ही यामध्ये कमी जास्त करू शकता. आता सध्या तर आपण यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं आहे. 1 ग्लास पाणी घातल्यानंतर जेव्हा आपण याची कढी बनवतो आणि ती कढी तुम्हाला जर दाटसर वाटत असेल ना तर त्यावेळेस तुम्ही आणखी अर्धा ग्लास त्यामध्ये पाणी वाढवू शकता. पण आत्ता तुर्तास तरी जास्त पाणी घालण्याची आवश्यकता नाही. 1 ग्लास पाण्यामध्ये एकदम परफेक्ट अशी कढी तयार होते. आता तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित बेसन दह्यामध्ये मिक्स होऊन हे कढीसाठीचं मिश्रण तयार झालं आहे. आता कढीला चव येते ते वाटण आपण तयार करणार आहोत, कारण याच्यामुळेच कढीची चव खूपच अप्रतिम होते. त्यासाठी खलबत्त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर 1 हिरवी मिरची 2-3 तुकड्यामध्ये कट करून घेतल्या आहेत. अर्धा चमचे धने घेतले आहेत. धने आवर्जून घाला, कारण धन्यामुळे ना कढीची चव खूप छान लागते. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे खलबत्त्यामध्ये आता ठेचून घ्यायचं आहे. खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही हे बारीक करून घेऊ शकता. पण मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा बारीक कराल ना त्यामध्ये पाणी अजिबात न घालता तसंच कोरडं ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे कढीची चव अप्रतिम होणार आहे. याचवरती कढई ठेवली आहे. त्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. गॅस मध्यम आचेवरती चालू ठेवायचा आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत. दोन्हीही चांगले तडतडले की यामध्ये पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घातल्यामुळे ना कढी पचण्यास हलकी होते. त्याचबरोबर यामध्ये जे खलबत्त्यामध्ये वाटण तयार करून घेतलं आहे मिरची आणि लसूणचं ते घालायचं आहे. 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत. आता हे सर्व जिन्नस तेलामध्ये अर्ध्या मिनिटासाठी भाजून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, लसणाचा आणि मिरचीचा कच्चेपणा निघून जाईल आणि त्याची जी चव आहे ती तेलामध्ये उतरेल. आता इथे मी 2 काश्मीरी मिरची घातल्या आहेत तेलामध्ये. जर तुमच्याकडे काश्मीरी मिरची नसतील तर तुम्ही नाही घातलत ना तरी देखील चालेल. आता यामध्ये जे कढीसाठीचं बॅटर तयार केलं होतं ते घातलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे एकसारखं मिक्स करायचं आहे. कढीमध्ये चमचा ठेवून तसंच गॅस चालू ठेवायचं नाही. अशा प्रकारे एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये अजून आपण मीठ घातलं नाही. चवीनुसार यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता चमच्याने एकसारखी कढी मिक्स करून घ्यायची आहे. जोपर्यंत कढीला खदखदून उकळी येत नाही ना तोपर्यंत अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे. बरेच जण काय करतात, कढीला जेव्हा फोडणी देतात ना त्यावेळेस चमचा त्यामध्ये कढईमध्ये ठेवतात आणि गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवून कढईला उकळी येण्याची वाट पाहतात. तर असंच केल्यामुळे काय होतं, कढी फाटते. तर असं होऊ नये यासाठी एकसारखं अशा प्रकारे चमच्याने मिक्स करत राहायचं आहे. थोड्याच वेळात कढीला उकळी येण्यास सुरुवात होते. आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कढीवरती ना थोडासा असा फेसाळ भाग दिसत आहे. अशा प्रकारे फेसाळ भाग दिसू लागल्यावर अगदी अर्ध्या मिनिटातच कढीला उकळी येण्यास सुरुवात होते. ही सर्वात महत्त्वाची टीप आहे. जोपर्यंत कढीला उकळी येत नाही तोपर्यंत एकसारखं चमच्याने कढी मिक्स करत राहायचं आहे. यामुळे अजिबात कधीही कितीही प्रमाणात जरी कढी केलत ना तर ती अजिबात फुटणार नाही. तर अशा प्रकारे मस्त अशी ही कढी तयार झाली आहे. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि आवर्जून यामध्ये धने घाला. धने घातल्यामुळे कढीची चव खूपच अप्रतिम लागते. आता ही गरमागरम कढी तुम्ही
शिळ्या भाकरीबरोबर, गरम भाताबरोबर, इतकंच काय तर गरमागरम प्यायला देखील खूप छान लागते. आणि ही सर्व प्रोसेस ना गॅस मोठ्या आचेवरती चालू ठेवूनच करायची आहे. गॅस अजिबात मध्यम किंवा मंद आचेवरती अजिबात करायचं नाही. मोठ्या आचेवरती ठेवूनच कढीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर अशा प्रकारे ही कढी तयार झाली आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल ना तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही कढी करून पाहिलात ना तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. परत भेटू पुढील रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.